कधी विचार केलाय की आपल्या रोजच्या वापरातल्या मसाल्यांमध्ये एक मोठा बिझनेस लपलेला असू शकतो? चला, आज याच मसाला किंग बनण्याच्या प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊया. तर मसाला किंग बनायचं म्हणजे नक्की काय करावं लागतं? आपण पाहणार आहोत की स्वयंपाकघरातली एक साधी गोष्ट उत्पन्नाचं एक मोठं साधन कशी बनू शकते. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ह्या व्यवसायाची मूळ कल्पना काय आहे आणि ती इतकी खास का आहे. हे बघा, आपल्या भारतीय जेवणाची कल्पना मसाल्यांशिवाय होऊच शकत नाही, बरोबर? हळद, मिरची, धणे यांसारख्या मसाल्यांना जी कायम मागणी असते ना, तोच या बिझनेसचा सगळ्यात मजबूत पाया आहे. ओके, तर मग आता वळूया प्रॅक्टिकल गोष्टींकडे. म्हणजेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काय काय तयारी करावी लागेल ते पाहू. या बिझनेसची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? तुम्हाला खूप मोठ्या जागेची गरज नाहीये. अगदी घरून किंवा एका लहानशा भाड्याच्या खोलीतूनही तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे सुरुवातीचा खर्च एकदम कमी. सुरुवातीला फक्त 3 मुख्य मशीन लागतील. एक म्हणजे दळण्यासाठी ग्राइंडिंग मशीन, दुसरी पॅकिंगसाठी पाउच सीलिंग मशीन आणि तिसरी म्हणजे वजनासाठी एक काटा. आणि हो, पुढे जाऊन बिझनेस वाढला की पूर्ण ऑटोमॅटिक सिस्टममध्ये अपग्रेड करण्याचा ऑप्शन तर आहेच. आता एक महत्त्वाची गोष्ट, जरी आपण छोट्या स्तरावर सुरुवात करत असलो तरी सरकारी कागदपत्रांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. सुरुवातीलाच सगळे परवाने आणि नोंदणी करून घेतली की पुढच्या डोकेदुखीपासून सुटका होते. तुमच्या मसाल्याची चव आणि क्वालिटी कशी असणार आहे हे पूर्णपणे तुम्ही वापरत असलेल्या कच्च्या मालावर अवलंबून असतं. त्यामुळे चांगला आणि विश्वासू सप्लायर शोधणं हा या बिझनेसमधला एक खूप महत्त्वाचा निर्णय आहे. बरं, आता वळूया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे प्रत्यक्ष मसाला बनवण्याच्या प्रक्रियेकडे. आणि हो, आपलं उत्पादन बाजारातल्या इतरांपेक्षा वेगळं कसं दिसेल यावरही बोलूया. ही प्रक्रिया तशी सोपी आहे, पण यातला प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. कच्चा माल स्वच्छ करण्यापासून ते त्याला योग्य प्रकारे दळण्यापर्यंत आणि आकर्षक पॅकिंग करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तुमच्या ब्रँडची ओळख बनवते. आणि हे बघा, पॅकेजिंगची एक भन्नाट आयडिया. पॅकेटचा खालचा भाग पारदर्शक ठेवा, म्हणजे लोकांना मसाल्याचा रंग दिसेल. आणि सोबत एक छोटासा फ्री सॅम्पल दिला तर काय, लोकांना चव आणि वास दोन्ही कळेल. कमी बजेटमध्ये ग्राहकांचा विश्वास जिंकण्याची ही एक जबरदस्त युक्ती आहे. ओके, कोणताही बिझनेस सुरू करण्याआधी त्याचं आर्थिक गणित समजून घेणं खूप गरजेचं असतं. चला तर मग, या व्यवसायात किती गुंतवणूक लागेल आणि नफा कसा मिळू शकतो ते पाहूया. सगळ्यात आधी बघूया कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे भांडवली खर्च. हा तो खर्च आहे जो आपल्याला बिझनेस सेटअप करण्यासाठी फक्त एकदाच करावा लागतो. तर बघा, या एकदाच कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे ग्राइंडिंग मशीनचा, म्हणजे 40,000 रुपये. आणि भाड्याच्या जागेसाठी डिपॉझिट, तेही साधारण 40,000. बाकी परवाने आणि सीलिंग मशीनचा खर्च मिळून एकूण खर्च जवळपास 88,500 रुपयांपर्यंत जातो. आता बघूया ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, म्हणजे ओपेक्स. हा तो खर्च आहे जो बिझनेस चालवण्यासाठी आपल्याला दर महिन्याला करावा लागतो. आता दर महिन्याच्या खर्चाकडे नजर टाकूया. यात सर्वात जास्त खर्च कच्च्या मालावर होईल, साधारण 30,000 रुपये. आणि त्यानंतर जागेचं भाडं, वीज, मदतनीस आणि पॅकेजिंग हे सगळं मिळून मासिक खर्च अंदाजे 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे बघा, भांडवली खर्च आणि पहिल्या महिन्याचा चालू खर्च एकत्र केला तर हा बिझनेस सुरू करण्यासाठी पहिल्या महिन्यात साधारणपणे 1,55,000 रुपयांची गुंतवणूक लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुरुवातीचे काही महिने आर्थिक गणित थोडं हळूच चालेल. पहिला महिना तर फक्त सेटअपमध्ये जाईल, दुसऱ्या महिन्यात विक्री सुरू होईल पण पेमेंट मिळायला वेळ लागेल. त्यामुळे व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत, म्हणजे साधारण 3 ते 4 महिने गुंतवणूक करण्याची तयारी ठेवावी लागेल. चला, आता शेवटच्या पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. या बिझनेसमध्ये टिकून राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता आणि कोणती आव्हानं येऊ शकतात ते पाहू. या बिझनेसमध्ये यशस्वी होण्याचा एकच गोल्डन रूल आहे: क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. मग ती हळद असो किंवा कोणताही दुसरा मसाला, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करायची नाही. प्रत्येक नवीन बिझनेसमध्ये आव्हानं तर येणारच. मसाला उद्योगातही काही सामान्य अडचणी आहेत, जसं की ग्राहकांची कमतरता किंवा कच्च्या मालाचा तुटवडा. पण चांगली गोष्ट ही आहे की आपण या सगळ्यासाठी आधीच तयारी करू शकतो. आणि बघा,
प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. जसं की कच्च्या मालाचा पुरवठा थांबला तर 2-3 सप्लायरसोबत संबंध ठेवा. माल विकला नाही गेला तर पुढच्या वेळी उत्पादन कमी करा. थोडक्यात प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एक स्मार्ट सोल्युशन तयार ठेवायला हवं. तर मग या सगळ्याचा सार काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस सुरू करण्याआधी एक सविस्तर 6 महिन्यांची योजना तयार करा. त्यात सगळ्या संभाव्य धोक्यांचा विचार करा आणि सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी पूर्णपणे तयार रहा. तर मग विचार करा, जर योग्य नियोजन केलं आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलं तर ही आव्हानं मसाला किंग बनण्याच्या प्रवासातले शेवटचे टप्पे ठरू शकतील, नाही का? एका साध्या कल्पनेला एका यशस्वी व्यवसायात बदलण्याची ही एक मोठी संधी असू शकते.